राम. संत पंचायतन या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सत्राच्या सुरुवातीला आपण आपल्या 5 संतांना मनोभावे वंदन करूया. बाबाजी, नित्यानंद, शाळीग्राम, केशवा, गजानन महाराज, नमो नमः. प्रिय साधक हो, आपले बाबाजी या सौ उज्ज्वल शशिकांत कुंटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या परिचय मालिकेला आपण सर्वांनी भरभरून प्रेम, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रोत्साहनपर अभिप्राय दिलेत, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. या मालिकेतील प्रत्येक सत्राची आपण आतुरतेने वाट पाहता हे वेळोवेळी आपण पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजेसमधून, फोन कॉल्सवरून आणि यूट्यूब चॅनलच्या संदेशातून, प्रतिक्रियांमधून आम्हाला समजले आहे. परमपूज्य बाबाजींचा कृपाशीर्वाद आणि आपले प्रेम, प्रोत्साहन आमच्या या कार्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. आता एक सूचना आहे. या पुढचे सत्र म्हणजे सत्र क्रमांक 15 हे काही अपरिहार्य कारणामुळे 6 ऑगस्टच्या ऐवजी 13 ऑगस्ट 2026 रोजी यूट्यूब चॅनलवर प्रकाशित होईल. याची कृपया आपण नोंद घ्यावी. आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. आता आपण आजच्या सत्राकडे वळूया. सत्र क्रमांक 14 आणि या सत्राचं नाव आहे तुला मंजूर ते मला मंजूर. सर्व संचारेश्वर महायोगावतारी बाबाजींनी मला अप्पांकडे म्हणजे केशवकडे पाठवलं. हे अप्पा कोण हे समजण्यासाठी मी श्री शाळीग्राम स्वामींची प्रार्थना केली. ज्या प्रेमाच्या बळावर अप्पांनी तुला आपलंसं केलं ते ओळखायला, जाणायला या दृष्टीचा व बुद्धीचा काही उपयोग नाही, तर त्यांचं स्वरूप, स्वस्वरूप ओळखण्याची मला दृष्टी दे. माझ्या प्रार्थनेला यश आलं. राखेनं भरलेल्या विस्तवावर फुंकर मारताच राख उडून आतील धगधगीत विस्तव जसा दिसतो, तसं मला अप्पांचं अंतःस्वरूप दिसलं. सावळ्या तनूच्या अप्पांचं लखलखीत अंतःकरण दिसलं. त्यांना बघण्यासाठी शाळीग्राम स्वामींनी मला दृष्टी दिली. संसारात राहून सर्वस्व शाळीग्राम चरणी अर्पण करून तुला मंजूर ते मला मंजूर ह्याप्रमाणे राहून जीवांना प्रभू सन्मुख करण्याचं कार्य आप्पा करत आहेत. साधनेला सुरुवात झाली तेव्हा मला निर्गुण उपासना आवडे, ध्यानधारणा आवडे. ह्या विषयात मी अंतर्मुख होते. ते आप्पांनी मला बहिर्मुख केलं. या जगाकडे, या सृष्टीकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला आप्पांनी दिला आणि निरर्थक वाटणाऱ्या गोष्टीतला सार्थ अर्थ कळू लागला. ह्यानंतर जीवनातील प्रत्येक क्षणाचं सार्थक होऊन माझं पाऊल पुढेच पडू लागलं. दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेले आप्पा मूळचे क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचं दैवत. केवळ त्यांच्या आज्ञेमुळे तीर्थरूप आप्पा अध्यात्मात शिरले. त्यानंतर कोपरीचे महाराज, उपेंद्रानंद स्वामी, पाचलेगावकर महाराज, गुळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर अशा अनेक थोर सत्पुरुषांच्या सहवासात आप्पांची अध्यात्मातील वाटचाल सुरू झाली. कसून व्यायाम करणं, तबला, गायन ह्या प्रावीण्याबरोबरच ते उपासना करू लागले. निश्चयी मनाच्या आप्पांनी अनेक उपासना अत्यंत कडकडीत राहून केल्या. त्यानंतर वयाच्या 40च्या आसपास आप्पांची व शाळीग्राम स्वामींची भेट झाली आणि आप्पांना आपला आत्माराम गवसला. हृदयात शाळीग्राम स्वामींची स्थापना करून
आप्पा आपला प्रत्येक श्वास त्यांच्यासाठी जगू लागले. गरिबीचे चटके आणि पैशाअभावी होणारे हाल लहानपणापासून सोसत असून सुद्धा शाळीग्रामाशिवाय मला काहीही नको, हे वाक्य आप्पांनी हृदयात कोरून ठेवलं होतं. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकट आली तरी या भावनेला कधी धक्का लागला नाही. चिरंतन अक्षय शाळीग्रामाचं रूप त्यांनी नुसतं हृदयात साठवून ठेवलं नव्हतं, तर त्यांचा आत्माराम त्यांचं हृदयच झाला होता. एकमेकांना समजून घेणारे, जीवाला जीव देणारे दोघे एकत्र आले होते, एकमेकांचे झाले होते. शाळीग्रामाचा आनंद आप्पांसाठी परमानंद होता. शाळीग्रामाला आप्पा देव म्हणत. देवावर अपार माया करून देवाला प्रेमानं जिंकून घेणारे, आपलेसे करणारे आप्पा शाळीग्रामच्या गळ्यातील ताईतच झाले होते. शाळीग्रामाच्या प्रेमानं सुगंधित झालेले ते दिवस म्हणजे आप्पांच्या आध्यात्मिक उन्नतीची परमसीमा होती. शाळीग्रामचा केशव या नित्यानंदांच्या स्वमुखातील शब्दानं त्यावर रत्नजडित सुवर्ण कळस चढवला होता. आपलं सर्वस्व शाळीग्राम चरणी समर्पित करून, जे तुला मंजूर ते मला मंजूर असं आप्पा जे वागले, तेच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचं रहस्य आहे. आपल्या सर्व इच्छांना तिलांजली देऊन शाळीग्राम स्वामींच्या संकल्पात आपला संकल्प मिसळून टाकणाऱ्या आप्पांना हृदयाशी धरून शाळीग्रामाने आप्पांवर प्रेमाचा वर्षाव केला. परमपूज्य दयानंद शाळीग्राम स्वामी व परमपूज्य नित्यानंद स्वामी यांनी देह धारण करून लोकोद्धाराचं आपलं कार्य समाधीस्थ होऊन संपवलं असलं तरी आपल्या मूळ स्थितीत राहून जगदोद्धाराचं त्यांचं कार्य अखंड अव्याहत चालूच आहे आणि चालूच राहील. परमपूज्य दयानंद शाळीग्राम स्वामी व परमपूज्य नित्यानंद स्वामी या दोन्ही देवांनी समाधी घेतल्यावर आप्पांच्या मुखात जणू सरस्वतीनंच वास केला आहे. आपले स्वानुभवाचे बोल बोलताना व देवाचे गुणगान गाताना आप्पांची रसवंती बहरतच गेली. पण म्हणून आप्पांनी कधी भाषणं दिली नाहीत की प्रवचनं केली नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या मध्ये जर एखादा विशेष गुण दिसला, जिज्ञासा दिसली, तर आप्पा आपणहून त्या व्यक्तीकडे जातात, तिला प्रेमाने आपलंसं करतात, तिला जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात. त्या व्यक्तीच्या घरच्या नातेवाईकांनाही प्रेमानं जिंकून आपलंसं करतात. तिचे नातलग सुद्धा मग आप्पांचेच होऊन जातात. त्यांच्या सुखदुःखाशी आप्पा एकरूप होतात. त्यांच्यासाठी पडेल ते काम करून त्यांना प्रभू सन्मुख करतात. हे करत असताना त्यांनी स्वतःकडे कायमच लघुत्व घेतलं, त्यांचीच सेवा केली. असं करताना आपलं सर्वस्व द्यायला मागे पुढे न पाहणारे आप्पा सर्वांवर एवढं प्रेम करत असतात की प्रत्येकालाच ते आपले आप्पा आहेत असंच वाटतं. ते प्रत्येकावरच खूप प्रेम करतात, कारण आप्पा समोरच्या व्यक्तीला न पाहता त्यात वास करणाऱ्या जीवाकडे पाहत असतात. त्या जीवाला शिवाची जोड कशी मिळेल हे बघत असताना स्वतः मात्र अखंड शाळीग्रामाचा ध्यास घेतलेले आप्पा आता त्याचंच प्रभुकार्य करत आहेत, त्यासाठीच झटत आहेत. ओम केशवाय नमः व केशवाई या पुस्तकात त्यांची अधिक माहिती वाचायला मिळेल. आप्पांच्या प्रेमाच्या सावलीतच माझं सर्व कुटुंब शांती समाधानाचा अनुभव घेतं. कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आप्पांच्या हाताचा मौशार स्पर्श आम्हाला कणखर आधार देतो, कारण त्या हातातून खऱ्या प्रेमाबरोबरच अखंड नामाचा स्रोत वाहत असतो. अशा आप्पांचा
आत्माराम असलेला शाळीग्राम आप्पांसाठी प्रत्यक्ष देवच होता. या शाळीग्रामास वो मेरा लाडला बेटा है असं बाबाजी म्हणत असत. श्री दयानंद शाळीग्राम स्वामींनी असं काय केलं की ते बाबाजींचे लाडके झाले, ते आपण पुढच्या भागात पाहूया. साधक हो, कैलासवासी तीर्थरूप अप्पांना 27 ऑगस्ट 2003 रोजी देवाज्ञा झाली. अशा रीतीने आपण तुला मंजूर ते मला मंजूर हे 23वं प्रकरण याचं वाचन पूर्ण केलं. आता नेहमीप्रमाणे आपण ह्या प्रकरणाचा गोषवारा पाहूया. साधक हो, भक्तियोग आत्मसात करण्यासाठी बाबाजींनी उज्ज्वलाईला श्री केशव आपटे म्हणजेच अप्पा यांच्याकडे पाठवलं. आजच्या या प्रकरणात अप्पांनी शाळीग्राम स्वामींना कसं आपलंसं केलं हे आपण पाहिलं. अप्पा कोण आहेत हे समजून घेण्यासाठी उज्ज्वलाईने शाळीग्राम स्वामींकडे प्रार्थना केली आणि अप्पांचं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी दृष्टी मागितली. शाळीग्राम स्वामींच्या कृपेने तिला राखेखाली दडलेल्या धगधगत्या विस्तवासारखे अप्पांचे भक्ती, प्रेम आणि समर्पण यांनी उजळलेले लखलखीत अंतःकरण दिसले. शाळीग्राम स्वामी हे अप्पांचे आत्माराम होते. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांच्यावरची अप्पांची श्रद्धा कधीच ढळली नाही. तुला मंजूर ते मला मंजूर हा त्यांच्या जीवनाचा मूल मंत्र होता. शाळीग्राम स्वामींच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा मिसळून अप्पांनी आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणी समर्पित केले. शाळीग्राम स्वामींचा आनंद हाच अप्पांचा परमानंद होता. आपल्या निस्सीम प्रेमानं अप्पा त्यांच्या गळ्यातील ताईत झाले. समोरच्या व्यक्तीतला चांगला गुण ओळखून अप्पा तिला जवळ करत, तिच्या सुखदुःखात सहभागी होत आणि निरपेक्षपणे त्या व्यक्तीची सेवा करत. म्हणूनच प्रत्येकाला ते आपले अप्पा आहेत असंच वाटत असे. त्यांच्या प्रेमळ सहवासातून लोकांना शांती, समाधान आणि आधार मिळत असे. व्यक्तीच्या बाह्य रूपाऐवजी तिच्यात वास करणाऱ्या जीवाकडे पाहून त्या जीवाची शिवाशी जोड व्हावी यासाठी ते अखंड कार्यरत असत. अशा प्रकारे आपले सर्वस्व शाळीग्राम स्वामींच्या चरणी अर्पण करून तुला मंजूर ते मला मंजूर याप्रमाणे अप्पांनी आपले जीवन व्यतीत केले. संसारात राहून पूर्ण समर्पण, निरपेक्ष प्रेम आणि प्रभुकार्य कसे करता येते याचे अप्पांचे जीवन हे उत्तम उदाहरण आहे. आता तुला मंजूर ते मला मंजूर हा भाव आपल्या जीवनात कसा आणता येईल ते आपण पाहूया. अप्पांनी आचरणात आणलेला पूर्ण समर्पणाचा भाव म्हणजे तुला मंजूर ते मला मंजूर हा साधनेतील अत्यंत उच्च टप्पा आहे. आपल्यासारख्या सामान्य साधकाला तो लगेच आचरणात आणणं कठीण वाटू शकतं. म्हणूनच आपण याची सुरुवात स्वीकारापासून करू शकतो. स्वीकार म्हणजे जीवनात जे घडले आहे ती वस्तुस्थिती मनापासून मान्य करणं. व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे नसली तरी तिच्याशी मनात सतत संघर्ष न करणं. याचा अर्थ निष्क्रिय राहणं किंवा चुकीच्या गोष्टी सहन करणं असा नव्हे. आवश्यक ते प्रयत्न आणि योग्य कृती करायची, पण मनातील सततचा विरोध, तक्रार, दुःख, अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करायचा. स्वीकारामुळे मनातील संघर्ष कमी होतो. त्याचबरोबर आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे करायचे. परिणामाबद्दलची अपेक्षा, कर्तेपणाचा अहंकार आणि साऱ्या चिंता हळूहळू भगवंतांच्या किंवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा. याप्रमाणे आपण सुरुवात करू शकतो.
त्यामुळे आपला विश्वास दृढ होत जातो आणि त्या विश्वासातून हळूहळू तुला मंजूर ते मला मंजूर हा भाव विकसित होऊ शकतो. आप्पांचे देवावर निरपेक्ष प्रेम होते आणि या प्रेमामुळेच तुला मंजूर ते मला मंजूर असे आप्पांचे आचरण होते. संसारातच राहून सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करून त्यांना प्रभूसन्मुख करण्याचे कार्य आप्पा करत होते. आपल्या प्रेममय आचरणातून भगवंताला आपलेसे करण्याचे प्रयत्न आपल्याकडूनही व्हावेत अशी परमपूज्य बाबाजींच्या चरणी प्रार्थना करून आपण या प्रकरणाची सांगता करूया. साधक हो, आधी सांगितल्याप्रमाणे आपण आपले बाबाजी या पुस्तकाच्या परिचय मालिकेतील पुढचे सत्र 13 ऑगस्ट 2026 रोजी संत पंचायतन या YouTube चॅनलवर प्रकाशित करू. आणि जर आजचे हे सत्र आपल्याला आवडले असेल तर आपण लाईक करा, इतरांना शेअर करा आणि संत पंचायतन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या अमूल्य ज्ञानाचा लाभ अधिक साधकांपर्यंत पोहोचवा. सत्राच्या समारोपाला महायुगावतारी बाबाजींच्या पावन चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञतेने म्हणूया, ओम बाबाजी जय बाबाजी, ओम बाबाजी जय बाबाजी.